एक अपूर्व ठेवा महाराजांनी या अभंगातून आपल्या जगाच्या समोर ठेवला. अपूर्व. कारण असं जीवन मनुष्य जगू शकत नाही. किंबहुना अशा अर्थाचा प्रवास जीवनाचा होऊ शकत नाही माणसाचा, अशी तुकोबारायांनी वेगळी एक अनुभूती प्रगट केलेली आहे. कशी आहे बघा. महाराज म्हणतात, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. या जगामध्ये आता अशी परिस्थिती झालेली, अशी अवस्था आलेली की कोणी निंदा करो, कोणी मारो, पूजा करो की नमस्कार करो, नाही का. मला दोन्ही बद्दल आता सारखंच वाटायले. काय आता हे दोन वेगळे वेगळे प्रकार आहेत बरं. कोणते? निंदी मारी आणि वंदी पूजा करी. हे दोन्ही प्रकार एकदम विरोधातले. कारण निंदा आणि मार हे आपल्याला सहन होण्यासारखे का? एक सांगतो, मारो की निंदा करो, निंदा मार हे आपल्यासाठी प्रतिकूल प्रकार आहे. म्हणजे आपल्याला साधक नाही. खऱ्या अर्थाने कोणी केलेली निंदाही दुःखाला कारण आहे आणि कोणी केलेला आपल्यावर नाही का प्रहार सुद्धा दुःखालाच कारण आहे. याच्यातून काय होईल? आपल्याला दुःखच होईल. निंदा म्हणजे प्रतिकूल शब्द आहेत आपल्याला. ते निंदा म्हणजे प्रतिकूल शब्दाचा प्रहार. त्याला काय म्हणतात? निंदा म्हणतात. निंदेनं कोणाचंच मन खुश होणार नाही का? होईल? सांगा बरं. आपली जर समोरच्यानं आपल्या समोर निंदा केली तर आपल्याला आनंद वाटेल ना? आनंद वाटेल की दुःख वाटेल? दुःख वाटते की नाही? पहा तुम्ही, आपण त्या ठिकाणी नाही का नेहमी करता दुःख आपल्याला त्याचंच आहे. कशाचं? की आपल्या संबंधीचं कोणीतरी काही प्रतिकूल बोलेल, याचं काय दुःख आहे की नाही? दुःख वाटतंय. असा प्रकार त्यावेळी समोर येतो. वेळोवेळी अनेक प्रकारानं चिंतन. पाहतो मी, आपल्या संबंधीचं त्या ठिकाणी जर असं प्रतिकूल वागणूक समोरच्याकडून जर घडली तर आपल्या अंतःकरणाला काय होईल? त्याचं दुःख होईल ना. म्हणून महाराजांनी या दोन्ही बद्दल समत्व भावाने स्वीकारावं. या दोन्ही प्रवृत्तीला महाराजांनी आनंदाने स्वीकारावं. एवढा नाही का बदल पारमार्थिक क्षेत्रामध्ये व्यवहारात थोडाही धक्का लागता कामा नये. आपली निंदा केली की सहन होईल का अंतःकरणाला, मनाला? नाही सहन होणार. बघा, घरातली घरात सहन होत नाही काय, तर बाहेरून सहन होईल का? कल्पना करा, सासूची जर सुनेनं निंदा केली तर ती खपून घेईल का? कोण? सासू. जाऊ द्या, सासूचं सोडा. लेकरू जर आईची निंदा करायला लागलं तर आईच्या अंतःकरणाला सुद्धा सहन होत नाही. काय? कारण ती नाही का ती रागात येऊन प्रतिकार करते का नाही? कार्ट माझ्याच पोटी जन्माला आलं, माझीच काय करायला? निंदा करायला. आईला सहन होणार नाही तर सासू तर याच्या पुढची स्टेप आहे ना. कुठली? सासू तर त्यावेळी याच्या पुढची आहे ना. ती तर सहन करून घेणारच नाही. तिला सहन होईल का? नाही होणार. काय कारण आहे त्याचं? कारण निंदा कोणालाच पोषक नाही, कोणाला चांगली नाही. एक सांगू का? केली त्यालाही बरी नाही, ज्यानं केली त्यालाही बरी नाही. ज्याची केली त्यालाही बरी नाही आणि ज्यानं केली त्याला बरी नाही. कशी नाही सांगतो. ज्याची केली त्याच्या मनाला दुःख आहे आणि ज्यानं केली त्याच्या मनाला अशुद्ध करते. कारण दोघालाही ती प्रतिकूलच आहे. दोघाच्याही असं म्हटलं तर वावगं होणार नाही, दोघाच्याही नाशालाच कारण आहे. काय? पहा, काही वेळी तर अनुचित त्या ठिकाणी प्रकार जीवनाच्या संबंधी घडतात. कारण सगळेच लोक निंदा करायला लागली तर तो माणूस म्हणतो जगूनच करायचे. म्हणजे याचा अर्थ तो शेवटच्या टोकाचा निर्णय घेतो. कशाला कंटाळू? निंदेला कंटाळू.
आणि तुकोबाराय म्हणतात आम्हाला त्याचा लय आनंद आहे. कशाचा? लोकांनी निंदा करण्याचा आम्हाला काय आनंद आहे. कोण आनंद मानतो निंदेचा सांगा? हं? त्यामुळे निंदकाचे घर असावे शेजारी, हो. देहाची पासोडी मुक्त होईल. तर त्या ठिकाणी निंदा ही कोणाला त्यावेळी आवडणारी, कारण कोणालाच आवडणारी नाही, कोणाच्याच आवडीची नाही. हं? कारण निंदा ही प्रतिकूल त्या ठिकाणी परिस्थिती आहे. म्हणजे दुःख देणारी आहे. कारण निंदा वाक्य कानावर आले, निंदेचे शब्द कानावर आले की माणूस घायाळच होतो. नाही का? भयानक त्या ठिकाणी त्याला काय होतं? दुःख. ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरुनी ठाके. हं? हे पहा, मोटकी म्हणजे थोडकी, एखादा शब्द. मोटकी म्हणजे काय? थोडकी. कधीतरी एखादा शब्द निंदेचा ऐकला की ज्याच्या कानावर त्याच्या निंदेचा शब्द पडला की महाराज सांगतात कपाळ धरतो माणूस. काय धरतो? ते पहा, नाईलाज झाल्यावर कपाळ धरतो, आणि जर सामर्थ्य असेल तर त्याचं नरड धरतो. कोणाचं? निंदा करणाराचं काय धरतो? नरड धरतो. पण ज्ञानोबाराय तसं नाही म्हटलं, कपाळ धरुनी ठाके. कारण त्यानं थोडीशी आपल्याबद्दल निंदा ऐकली की त्या माणसात ज्यानं निंदा केली त्याला प्रतिकार करण्याची ताकद नसल्यामुळे काय केलं त्यानं? आपण आपलं कपाळ धरून रडायला लागला. नाही का? असं त्यांनी नाही का म्हणावं का? असं कुठं आहे का? म्हणून तो काय करायला लागला? रडायला लागला. कपाळ धरून ठाके ज्ञानोबाराय म्हणतात. कशामुळे? निंदेमुळे. आणि तुकोबाराय म्हणतात निंदाच काय, त्यानं मारलं तरी त्या ठिकाणी मला आनंद आहे.